हॅलो स्टुडंट, आपण लास्ट पिरियडला डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय आणि त्याचे ऑपरेशन्स पाहिले आहेत. तर डेटा स्ट्रक्चर म्हणजे द लॉजिकल अँड मॅथमॅटिकल मॉडेल ऑफ पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन इज कॉल्ड डेटा स्ट्रक्चर. In this data structure, there are following types of operation. First, traversing. Second, inserting. Third, deleting. Fourth, sorting. Fifth, searching. लास्ट मर्जिंग. अशा आपण डेटा स्ट्रक्चरचे 6 ऑपरेशन्स लास्ट पिरियडला पाहिले. या पिरियडला आपण अल्गोरिदम म्हणजे काय आणि त्याच्या स्टेप्स पाहणार आहोत. तर आता आपल्यामध्ये अल्गोरिदम हे आपल्याला डेफिनेशन झालेली आहे. तर बघा, अल्गोरिदम इज अ वेल डिफाइन्ड इन्स्ट्रक्शन टू सॉल्विंग द पर्टिक्युलर प्रॉब्लेम. तर एकानंतर एक ज्या स्टेप्स एक्झिक्यूट केले जातात त्या अल्गोरिदममध्ये यूज केले जातात आणि त्यानुसार अल्गोरिदम बनवलं जातं. तर कोणताही प्रोग्राम करत असताना कॉम्प्युटरवरती आपल्याला अगोदर अल्गोरिदम फ्लोचार्ट बनवावा लागतात आणि मग तुम्हाला प्रोग्राम C++ मध्ये करता येतो. तर अल्गोरिदम डेफिनेशन बघा, अल्गोरिदम इज अ स्टेप बाय स्टेप वेल डिफाइन्ड इन्स्ट्रक्शन टू सॉल्विंग द पर्टिक्युलर प्रॉब्लेम, देन इट इज ऑल्सो कॉल्ड अल्गोरिदम. In algorithm there are following steps. First steps, input data and variables. तर पहिल्या स्टेप मध्ये आपण इनपुट डेटा कीबोर्डवरून ऍक्सेप्ट करणार आहे आणि ते व्हेरिएबल मार्फत त्या प्रोग्राम मध्ये आपण यूज करणार आहे. तर आपण इनपुट डेटा व्हेरिएबल. सेकंड स्टेप्स ऑफ अल्गोरिदम इज टू प्रोसेस द डेटा. एखादा इक्वेशन घेतल्यानंतर कॉम्प्युटर त्याच्यावरती प्रोसेस करतो, तर आपण प्रोसेस द डेटा आणि प्रोसेस केल्यानंतर कॉम्प्युटर आपल्याला मॉनिटरद्वारे जे आउटपुट डिस्प्ले करतो, प्रोग्राम्स असेल किंवा कुठल्याही एखाद्या सॉफ्टवेअर असेल, तर आपण आउटपुट द डेटा. तर इन अल्गोरिदम द फर्स्ट पार्ट पर्पज इनपुट डेटा इन व्हेरिएबल, सेकंड पार्ट पर्पज टू प्रोसेस द डेटा आणि थर्ड पार्ट इज टू डिस्प्ले द आउटपुट डेटा. तर असं ना, तर क्वेश्चन विचारला आहे, define algorithm, explain steps of algorithm. Next question परीक्षेमध्ये विचारलं आहे, explain the term control structure. Explain the following types of control structure. असा क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारलं आहे. तर कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे काय? मी तुम्हाला आता सांगितलं की अगोदर अल्गोरिदम बनवा, त्याच्यानंतर फ्लोचार्ट बनवा आणि त्याच्यानंतर प्रोग्राम बनवा. तर कंट्रोल स्ट्रक्चर मध्ये आपण फ्लोचार्ट बनवायचे आहे. तर इन कंट्रोल स्ट्रक्चर देयर आर 3 टाइप्स. त्यातला पहिला टाइप आहे सिक्वेन्शियल लॉजिक. सिक्वेन्शियल लॉजिक. इन सिक्वेन्शियल लॉजिक the modules are executed one by one. Module A is executed, then module B is executed. तर असं वन बाय वन एकानंतर एक जे स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं जातं त्याला म्हणतो आपण सिक्वेन्शियल लॉजिक. इन सेकंड टाइप्स ऑफ कंट्रोल स्ट्रक्चर, सिलेक्शन लॉजिक. इन सिलेक्शन लॉजिक there are 3 types. The पहिला टाइप्स सिंगल अल्टरनेटिव. In single alternative the modules are executed one after the another, that is also called single alternative. When the modules are executed one by one, that is also called single alternative. Second types alternative. Second types double alternative and third type multiple alternative. In single alternative the modules are executed one after the another, that is also called single alternative. म्हणजे काय की एक मॉड्यूल असेल आणि एका मॉड्यूल्सवरून दुसरं मॉडेल एक्झिक्यूट करायचं असेल किंवा वन बाय वन सिंगल मॉडेल एक्झिक्यूट करायचं असेल तर मग आपण सिंगल अल्टरनेटिव्ह. इफ कंडिशन इज सॅटिस्फाइड, इफ कंडिशन इज सॅटिस्फाइड, then module A is executed.
तर एक कंडिशन घ्या, त्याच्यावर मॉड्यूल म्हणजे स्टेटमेंट सिंगल कंडिशनला पहिलं मॉड्यूल एक्झिक्यूट करेल, त्यामुळे आपण सिंगल अल्टरनेटिव्ह. आता डबल अल्टरनेटिव्ह, इफ कंडिशन इज ट्रू then model A is executed, else model B is executed. पहिली जर मॉडेल फॉल्स कंडिशन असेल, कंडिशन आपण सॉल्व केली, पहिली फॉल्स असेल तर दुसरी कंडिशन सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल, त्याला म्हणतो आपण डबल अल्टरनेटिव्ह. आणि थर्ड मल्टिपल अल्टरनेटिव्ह. मल्टिपल अल्टरनेटिव्ह म्हणजे काय? इफ कंडिशन इज सॅटिस्फाईड then one by one modules are executed one after the another. म्हणजे काय? अनेक मॉड्यूल्स तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय? कंडिशन 1 then module A is executed for that example. Then condition 2 module B is executed. That is condition N, then module N is executed. असे नंबर ऑफ कंडिशन्स मल्टिपल अल्टरनेटिव्ह मध्ये यूज केले जातात आणि त्या सॉल्व केल्या जातात, त्याला म्हणतात मल्टिपल अल्टरनेटिव्ह. आणि कंट्रोल स्ट्रक्चरचा तिसरा टाइप्स इटरेशन लॉजिक. इटरेशन लॉजिक पहिला बघितला आपण सिक्वेन्शियल लॉजिक. त्याच्यामध्ये आपण सिक्वेन्शियली एकच कंडिशन एक्झिक्यूट करतो किंवा सॉल्व करतो, त्याला आपण सिक्वेन्शियल लॉजिक. दुसरा टाइप बघितला आपण सिलेक्शन लॉजिक. त्याच्यामध्ये तीन टाइप्स बघितले, सिंगल अल्टरनेटिव्ह, डबल अल्टरनेटिव्ह अँड मल्टिपल अल्टरनेटिव्ह. तिसरा टाइप कंट्रोल स्ट्रक्चर इटरेशन लॉजिक. पहिला लूप आहे व्हाईल लूप. इन दिस लूप the conditions are repeatedly again and again. म्हणजे आपण आता आकृतीमध्ये काही प्रोग्राम दिलेले आहेत, त्या प्रोग्राम मध्ये while loop यूज केलेला आहे आणि while loop च्या अंडर पुन्हा पुन्हा तुम्हाला स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं जातं, त्याला आपण while loop. conditions are executed repeatedly again and again. conditions are executed repeatedly again and again. Then it is also called while loop. That is the example, while count is less than equal to n. अशी कंडिशन आपण फॅक्टोरियल प्रोग्राम मध्ये, फिबोनाचीच्या प्रोग्राम मध्ये, प्राइम अँड नॉट प्राइम प्रोग्राम मध्ये बघितले. काउंट जेवढं यूज करतोय किंवा नंबर जेवढा यूज करतोय, समजा काउंट 0 पासून स्टार्ट केला आणि n नंबर 5 असतो, तर तो 5 वेळा त्या लूप मध्ये कंडिशन रोटेट करताना म्हणतो आपण व्हाईल लूप. तर फॅक्टोरियल प्रोग्राम मध्ये आपण हे दाखवले बघितले आहे. सेकंड टाइप्स ऑफ लूप, फॉर लूप. इन दिस लूप same things. In this loop the conditions are executed